जागतिक HIV एड्स महिन्याचा एक भाग म्हणून 4 डिसेंबर रोजी अमरावतीमध्ये HIV जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। दरवर्षीपेक्षा यंदाची रॅली अधिक ऐतिहासिक असल्याचे मत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले। सकाळच्या वेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातून या रॅलीची सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालक आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। आपल्या भाषणात डॉक्टर कंदेवाड यांनी जिल्ह्यातील HIV संक्रमणाचा टक्का कमी होत असल्याबद्दल कौतुक केले आणि युवकांना जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। यावेळी अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाघचौरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आरोग्य विभाग, शासकीय व खासगी रुग्णालये, शासकीय रक्तपेढ्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये अमरावती शहरातील 2500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी HIV जनजागृती आणि देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले। जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सुरुवात होऊन राजकमल, श्याम चौक मार्गे इरविन चौक व पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात रॅलीचा समारोप करण्यात आला। अजय खेडकर, प्रमोद मिसाळ, ब्रिजेश दळवी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर अजय साखरे आणि प्रकाश शेगोकार यांनी आभार मानले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।